सुरगाणा तालुक्यातील बारे येथील रहिवासी सुनील राऊत यांच्या राहत्या घराच्या पाठीमागचा दरवाजा उघडून 10 नोव्हेंबरला 13 लाख रुपये किमतीचा ऐवज व रोख रक्कम चोरी प्रकरणातील आरोपी अरुण अंकुश दाभाळे 52 कोळीवाडा साईनाथ नगर नांदूर नाका नाशिक या स्थानिक गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं असून चौकशी केली असता त्याला चोरी केल्याची माहिती समोर आली. आरोपीला दिंडोरी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सविस्तर माहितीप्रमाणे बारे येथील रहिवासी सुनील राऊत यांच्या राहत्या घरचा मागील दरवाजा उघडून अज्ञात चोरट्याने चोरी केल्याची तक्रार बारे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. त्या अनुषंगाने पोलिसांनी तत्काळ चक्र फिरवत सदर गुन्ह्यातील आरोपीची गुन्हा करण्याची पद्धत व तांत्रिक पुराव्याच्या आधारे माहिती घेतली असता सदर गुन्ह्यातील आरोपी हा नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असल्याचं खात्रीशीररित्या समजलं. त्यावरून त्या गुन्ह्याच्या पथकानं नाशिक शहरातील तांदूर नाका परिसरात सापळा रचून सराईत गुन्हेगार अरुण अंकुश दाभाडे यास ताब्यात घेतलं. आरोपीला विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्याने वरील घरफोडीचा गुन्हा केला असल्याची कबुली दिली. आरोपीच्या ताब्यात सुमारे 17 तोळे सोने व रोख रक्कम 2,80,365 असा एकूण 6,92,410 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. बारे पोलिसांनी आरोपीला दिंडोरी न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व बारे पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोपान राठोडे, शिवाजी ठोंबरे यांनी ही कारवाई केली. जनमत लाईव्ह न्यूज करता लक्ष्मण बागुल यांची रिपोर्ट, बोरगाव.